अयोध्येतील राम मंदिर दान चोरी प्रकरण. ठाकरे गट आक्रमक. बुलढाण्यातील राम मंदिरात रामरक्षा आंदोलन. आंदोलनात शिवसैनिकांचा सहभाग. घोषणाबाजीने परिसर दुमदुमला. दोषींवर कारवाई करण्याची मागणी. अयोध्येतील प्रभू रामचंद्रांच्या मंदिरातील झालेली दान चोरी विरोधात बुलढाणा ठाकरे गट आक्रमक झाला असून बुलढाण्यातील वरवट बकाल येथील प्रसिद्ध राम मंदिरात ठाकरे गटाच्या राज्य प्रवक्त्या जयश्री शेळकेसह दोन्ही जिल्हाप्रमुखांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी रामरक्षा आंदोलन सुरू केले. प्रभू रामचंद्राच्या मंदिरातील दानपेटीतील चोरी ही देशासाठी कलंक असून यातील छोट्या माशांना नाही तर या मागील प्रमुख सूत्रधारांवर कारवाई व्हावी अशी मागणी आंदोलनादरम्यान शिवसैनिकांनी केली आहे. या आंदोलनाला जिल्हाभरातून शिवसैनिकांसह महिलाही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. अयोध्येच्या राम मंदिरामध्ये मोठी चोरी झाली. 200 कोटीच्या वरती रस्त्यांच्यावरती चोरी करण्यात आली. त्याला जबाबदार कोणाला धरता तुम्ही आणि काय मागणी? देशभरातील आणि विदेशातीलही करोडो राम भक्तांनी आपल्या कष्टाची कमाई त्या ठिकाणी राम मंदिराला दान दिलेली होती आणि आज त्यावर डल्ला मारण्याचं काम हे मंदिर प्रशासनाने आणि त्यांना राजाश्रय देणाऱ्या भारतीय जनता पक्षाने केलेलं आहे. त्यामुळे याला केवळ प्रशासनातील लोक जबाबदार नाही तर आमचं म्हणणं आहे की भारतीय जनता पक्षाने सुद्धा याची सगळी जबाबदारी स्वीकारली पाहिजे. कारण प्रभू श्रीरामाच्या नावावर तुम्ही आजवर राजकारण करत आलेले आहात आणि तिथली जबाबदारी ही दानपेट्यांच्या संरक्षणाची सर्वस्वी तुमची होती. आमचं म्हणणं आहे की या ठिकाणी केवळ ते व्यवस्थापनच नाही तर याला राजाश्रय देणारे अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्यावरही गुन्हे दाखल झाले पाहिजे. आज या ठिकाणी बुलढाणा जिल्हा शिवसेनेच्या वतीनं आज या वरवट बकाल या गावी जे राम मंदिरामध्ये चोरी झालेली आहे ज्याला जे जबाबदार आहेत त्या ठिकाणचे योगी मोदी अमित शहा हे जबाबदार आहेत. त्यांनी ते ट्रस्टी नेमलेले आहेत आणि त्यांच्याच आशीर्वादानं त्या ठिकाणी करोडो रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे. यांनी सुद्धा राजीनामा देऊन यांच्यावर सुद्धा कारवाई हीच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची भूमिका आहे.